नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात सगळे? तर व्हिडिओचं थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी कोणत्या टॉपिकवर बोलणार आहे किंवा मी तुम्हाला काय दाखवणार आहे. तर ही लटकन बनवण्याची जी पद्धत आहे ना, तर ती कशी बनवायचं किंवा त्या टाईपचं लटकन कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे, आणि तेही अगदी फिनिशिंगसहित. तर या ठिकाणी ना आपण चौकोनी कापड घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला ज्या कलरचं किंवा ज्या टाईपचे ब्लाऊजला लटकन लावायचे आहे त्या प्रकारचं इथे एक कापड घ्यायचं, किंवा 4x4चं घेऊ शकतात तुम्ही, मोजूनही घेऊ शकतात. या ठिकाणी हे लटकन बनवण्यासाठी ना तुम्ही म्हणजे कोणत्याही साईजचं तुम्हाला जितकं छोटं किंवा मोठं हवं आहे त्यानुसार इथे तुम्ही ते कापड जे आहे ना ते घेऊ शकतात. तर इथे मला मीडियम साईजच बनवायचं होतं, त्यामुळे मी एक 4 ते 4.5 इंच म्हणजे चौकोनी, असं करेक्ट चौकोनी किंवा अंदाजेही घेऊ शकतात या मापाने मी घेतलं. आणि जे रेग्युलर आपण करतो की त्रिकोणी घडी मारून आणि अशा प्रकारचं लटकन, तर ते जे मी तुम्हाला करून दाखवलं आहे तर ते अशा प्रकारे होतं, आणि अजिबात तर त्याला फिनिशिंग अशी पाहिजे तशी आपल्याला येत नाही. आणि कधी कधी ना त्याचे धागे पण निघतात आणि ते एवढं चांगलं नाही वाटत. तर आता मी तुम्हाला जी नवीन एक पद्धत शिकवणार आहे ना, तर ती तुम्ही नक्की फॉलो करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर हे बघा, 4 आणि म्हणजे 4 इंचाचं हे 4x4चंच म्हणूया. तर हे असं कापड घेतलेलं आहे. जी आपली नळ आहे ना ती अशी क्रॉसमध्ये ठेवायची, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत अशी. आणि हे बघा, तुमच्या आता जवळून मी दाखवलेलं आहे, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला आता इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे कडेकडेने. सावकाश पद्धतीने इथे पावींचं अंतर सोडून यावरती तुम्ही इथे एक शिलाई मारून घ्यायची आणि पुन्हा कापड असा फिरवून घ्यायचा, कारण ही कॉर्नरमधून चौकोनी टीप जी आहे ना ती जात असते. आणि इथून 1 इंच अंतर सोडायचं, 1 इंच अंतर सोडून 1 ते 1.5 इंच अंतर सोडायचं, आणि ही टीप जी आहे ना ती अशी बाहेर काढून घ्यायची. आणि कॉर्नरवरती आणि साईडला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, जेणेकरून आपल्याला हे फोल्डिंगला बरं पडेल. आता एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने किंवा हाताच्या मदतीने जर होत असेल तर तुम्ही हाताने देखील अशा प्रकारे जे आपण 1 इंच अंतर सोडलं ना, तर त्यातून हे जे आतलं कपडा आहे तो बाहेर काढून घ्यायचा. आता हळूवार पद्धतीने ते काढून घ्यायचं, तर मी तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने. आणि आता मी हे कापड बाहेर काढते. तोपर्यंत तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून यायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, तरच तुम्हाला हे पूर्ण लक्षात येईल. जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट बघितला तर तुम्हाला हे लटकन कसं बनवायचं ते तुमच्या लक्षात येणार नाही. आता आपलं हे कापड जे आहे ना ते त्या 1 इंच आपण जी जागा सोडली त्यातून ते बाहेर आलेलं आहे. आणि आपल्याला हे बघा, हळूवार आता तिथे कपडा व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आणि त्यावरतून एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, व्यवस्थित ठेवायचं आहे, घाई नाही करायची, आणि हळूवार इथे एक शिलाई मारून घ्यायची. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडल्यास आपल्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून असे छान छान महत्त्वाचे जे यूजफुल आणि हेल्पफुल व्हिडिओज आहेत ना ते मी तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असते. तर त्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि हे बघा, या ठिकाणी आपलं लटकन जे आहे ते इथे परफेक्ट पद्धतीने तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात आपल्या लटकनची जी फिनिशिंग आहे ती किती छान या ठिकाणी आलेली आहे. आणि हे जे दुसरं लटकन जे रेग्युलर पद्धतीने आपण बनवतो ते अशा प्रकारे झालेलं आहे. आता तुम्हाला दोघींपैकी कोणती पद्धत आवडली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आता आपण अशा छान एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.